आता पाहूयात विविध शहरातल्या टॉप 9 बातम्या। धारावी पुनर्वसन प्रकल्पासाठी एसआरएकडून राज्य सरकारकडे 3 जागांची मागणी। एमएमआरडीएच्या ताब्यात असलेल्या मुंबईतील इतर जागांसह कुर्ला इथल्या एका मोठ्या जागेची मागणी। मुंबईचा जैविक कचरा अंबरनाथमध्ये जांभिवलीच्या औद्योगिक वसाहतीमध्ये भूखंड देण्याच्या हालचाली। कल्याण डोंबिवली महापालिका बीएसयूपी प्रकल्पामध्ये दिव्यांग व्यक्तींना 5% सदनिका आरक्षणाची मागणी। दिव्यांगांचे पालिका मुख्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन, आंदोलकांकडून आमरण उपोषणाचा इशारा। राज्यामध्ये 108 रुग्णवाहिकेच्या निविदेची वर्क ऑर्डर निघाली। नवीन निविदेनुसार 1756 रुग्णवाहिका राज्यामध्ये सेवा देणार। मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मुख्यमंत्री अंतिम निर्णय घेणार। ऑलिम्पिक विजेता स्वप्नील कुसाळेचं बुधवारी कोल्हापूरमध्ये जंगी स्वागत होणार। शहरातील ताराराणी चौक ते दसरा चौक दरम्यान काढली जाणार मिरवणूक। मिरवणुकीमध्ये 3 ठिकाणी हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी केली जाणार। कोलकाता इथल्या घटनेच्या निषेधार्थ शिरूर इथल्या डॉक्टर संघटनेच्या वतीनं महामोर्चा। डॉक्टरांच्या विविध संघटनेच्या वतीनं वैद्यकीय व्यवसाय बंद ठेवून निषेध। तिसऱ्या श्रावणी सोमवार निमित्त नाशिकमधील वाहतुकीमध्ये बदल। त्र्यंबकेश्वर पोलिसांची माहिती, आज सकाळी 8 वाजल्यापासून सोमवारी रात्रीपर्यंत त्र्यंबकेश्वर शहरामध्ये वाहनांना प्रवेश नाही। गर्दीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा निर्णय। नाशिकमध्ये 30 ऑगस्ट पूर्वीच गणेश मंडळांना परवानगी घ्यावी लागणार। शेवटच्या 7 दिवसामध्ये कुणालाही परवानगी न देण्याचा महापालिकेचा निर्णय। उद्यापासून अर्ज प्रक्रिया सुरू। पुरातत्व स्थळांच्या संवर्धनासाठी केंद्रीय पुरातत्व विभागाकडून अडॉप्ट अ हेरिटेज ही योजना जाहीर। दत्तक घेतलेले एलिफंटा केव्ह राज्यातील पहिलं हेरिटेज। नामांकित कंपन्या, स्वयंसेवी संस्थांना वास्तूंच्या देखभालीची संधी मिळणार।